छत्रपती संभाजीनगरमध्ये जे नाराजी नाट्य असेल, युती होता होता महायुतीची युती तुटलेली आहे. आता सगळे स्वबळावर लढतायत. काँग्रेस आहे, एमआयएम आहे, ठाकरेंची शिवसेना आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप आहे. काय चित्र आहे म्हणजे इच्छुक उमेदवारांची रडारड, एबी फॉर्मला घेऊन चिडाचिड, त्यानंतर नावं जाहीर न होणे शेवटपर्यंत, कोण फॉर्म भरताय अधिकृतपणे हे न कळणे, सगळं संभ्रमाचं वातावरण होतं दिवसभर. सर आपण 2016 मध्ये गेलो तर इथं मोठा भाऊ ही शिवसेना होती. तत्कालीन शिवसेना जी होती इथं मोठा भाऊ होती आणि त्यानंतर भाजपचा नंबर होता. मात्र आजची कंडिशन अशी आहे की इथं तब्बल 5-5 आमदार जे आहेत ही शिवसेनेचे आहेत. खासदार सुद्धा जे आहेत हे शिंदे सेनेचे आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शेवटपर्यंत जवळ-जवळ 10 मॅरेथॉन रनिंग मीटिंग ज्या होत्या या पार पडल्या होत्या आणि या मीटिंगच्या नंतर सुद्धा अगदी काल रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय महायुतीचा समोर येऊ शकलेला नाही. कारण दोन्ही बाजूंनी जी होती आपापली भूमिका ठाम होती. तसं बघायला गेलं तर ग्राउंड लेव्हलला शिंदे सेनेचं जे वर्चस्व आहे म्हणजे मग आता काल ज्यांनी पालकमंत्र्यांच्या घरी जे कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते मग ते राजेंद्र जंजाळ असोत, ते उपमहापौर राहिलेले आहेत किंवा मग इतर शिवसेनेचे आमदार किंवा खासदार असोत. खासदार सुद्धा काही जागांसाठी जे आहेत संदीपान भुमरे हे आग्रही होते. एकूणच जर बघितलं तर शिंदे सेना ज्या पद्धतीने त्यांना नगरपालिका निवडणुकांमध्ये यश आलेलं आहे त्याच्यानंतर जागांच्या बाबतीत आक्रमक होती. दुसरीकडं भाजप जे आहे हे ठाम होतं की आपण इथं जास्तीत जास्त जागा घेऊ कारण वरती ज्या पद्धतीने सत्ता आहे आणि वरून मुंबईतून ज्या पद्धतीने सूत्र हलतात त्याचा उपयोग आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये करता येऊ शकेल किंवा आपण डॉमिनेटिंग या सगळ्या मीटिंग्स मध्ये ठरू शकू. मात्र असं कुठल्याही पद्धतीचं चित्र जे आहे या ठिकाणी बघायला मिळालं नाही. आज भाजपसाठी मोठा दिवस होता कारण मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज कंट्रोल जे आहे हे भाजपला आता करावं लागणार आहे. भाजपच्या स्वतःच्याच नगरसेविका असोत, कार्यकर्ते असोत किंवा इच्छुक असोत यांनी मात्र आज भाजपच्या कार्यालयामध्ये अक्षरशः त्यांच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर आक्रोश केलेला आहे आणि कुठल्याही नेत्यांशी त्यांची आज दिवसभरामध्ये भेट होऊ शकलेली नाही. डॉक्टर भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे हे काही वेळ ऑफिसमध्ये थांबले आणि अक्षरशः बॅक डोअरनी जाण्याची त्यांच्यावर वेळ आली कारण कार्यकर्त्यांची नाराजी त्या पद्धतीने भाजपमध्ये बघायला मिळत होती. याचं महत्वाचं कारण असं होतं की भाजप हा एक सत्ताधारी पक्ष आहे आणि याच्यामधून आपल्याला एक फिक्स्ड ज्याला म्हणतो तो विजय कदाचित मिळू शकेल. मग तो चेहरा मग मुख्यमंत्र्यांचा असेल किंवा मोदींचा असेल या चेहऱ्यावरतीच आपल्याला विजय जो आहे हा प्राप्त होऊ शकतो. अशा पद्धतीची एक भावना आणि भूमिका जी होती ही भाजपमध्ये बघायला मिळाली. तर दुसरीकडं शिंदे सेना मात्र या संपूर्ण विषयामध्ये एकत्र असलेली बघायला मिळाली. दुपारी 4 नंतर शिंदे सेनेचे सर्व कॅन्डिडेट्स खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट हे भुमरेंच्या ऑफिसला उपस्थित होते. सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा नाराजीचा सूर या ठिकाणी बघायला मिळालेला नव्हता. कारण जी उद्धव ठाकरेंची असलेली शिवसेना होती ती शिवसेना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कॅरी फॉरवर्ड करण्यामध्ये आपण सक्षम आहोत किंवा आपली तेवढी ताकद आहे अशी भावना सध्या शिंदे सेनेच्या सर्व नेते मंडळींमध्ये बघायला मिळते. आणि कालचं जी पालकमंत्र्यांची भूमिका होती किंवा सकाळी सुद्धा त्यांनी अगोदर पत्रकार परिषद घेत जाहीर केलं की आम्ही युती करणार नाही म्हणून. एकूणच जर बघितलं तर केवळ 2 ते 4 जागांवरून हा सगळा वाद जो आहे हा झालेला होता. एकीकडे भाजपने भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही नातलगांना किंवा घराणेशाहीला प्राधान्य देणार नाही. दुसरीकडे शिरसाट त्यांच्या नातेवाईकांमध्ये किंवा त्यांची मुलगी असेल यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता आणि भाजपच्या काही सिटिंग सीट्स होत्या ज्या शिंदे सेनेला पाहिजे होत्या या सगळ्या वादाचं मूळ जे आहे हे या सिटिंग सीट्स होतं ज्या भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे सेनेच्या हाती लागू द्यायचा नव्हता. मात्र एकूणच जर शिरसाट यांनी घरामध्ये तिकीट घेतलेली आहेत का? हा त्यांच्या मुलींनी उस्मानपुरा जो प्रभाग आहे त्या प्रभागामधून अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे. जवळजवळ 2-3 दिवसांपासूनच त्या तयारीला सुद्धा लागलेल्या आपल्याला बघायला मिळतंय. असं सगळं एकूण पद्धतीचं मुलांनी गेल्या वेळी भरला होता मात्र यावेळी त्यांनी फॉर्म भरलेला नाहीये. मुलींनी मात्र फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या आसपासचे काही लोक जे आहेत हे सुद्धा शिंदे सेनेमध्ये इच्छुक असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता सर दुसरी गोष्ट इथं शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हा तू तुझं कंटिन्यू कर मग मी शेवटचा प्रश्न विचारतो. हा सर दुसरी गोष्ट अशी होती की ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यातल्याही काही भागामध्ये यश मिळवलं त्याच्यामुळे त्यांना अशी एक त्यांची भूमिका बघायला मिळते की इतर कोणालाही स्पेस द्यायचा नाही. कारण छत्रपती संभाजीनगर जे आहे हे हिंदुत्वावर चालतं. या सगळ्यांच्या टार्गेटवर जे असणार आहे ते एमआयएम असणार आहे. ज्या काही मागच्या काळामध्ये आपण घोषणा काही बघितल्या होत्या बटेंगे तो किंवा काही अशा पद्धतीच्या घोषणा किंवा नारे देऊन
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपापल्या मतदारसंघामध्ये आपण आपली लढाई जी आहे ती जिंकायची आणि नंतर युती करायची, अशी ही एक शक्यता जी आहे ही सध्या वर्तवण्यात येते. आणि याच एकूण अनुषंगाने हे सगळं चालू आहे. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक हाती धुरा जी आहे ही सध्या अंबादास दानवेंच्या हाती आहे. आणि अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामधलं शीत युद्ध जे आहे अजूनही थांबेना. आणि याचाच कुठेतरी फायदा जो आहे हा भाजप आणि शिंदे सेना येणाऱ्या काळामध्ये घेऊ शकते. अशा पद्धतीचं ओव्हरऑल चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने मात्र इथं संपूर्ण ताकद आपली लावलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो विनिंग असो किंवा नसो, त्याला तिकीट देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि जवळजवळ 70 पेक्षा जास्त फॉर्म्स त्यांनी जे आहे एबी फॉर्म्स आज इथं वाटप केलेले आहेत. आता छाननीनंतर नेमकं काय चित्र होतं, किती उमेदवार मागे घेतात आणि भाजप कशा पद्धतीने डॅमेज कंट्रोल करतं आणि शिंदे सेनेचा सध्याचा असलेला जो स्ट्राईक रेट आहे किंवा त्यांना जो स्वतःचा कॉन्फिडन्स आहे तो ते किती पद्धतीने कशा पद्धतीने कॅरी करतात, एमआयएमला ते कशा पद्धतीने टार्गेट करतात. आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर, हिंदुत्व आणि इतर जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरतीच ही निवडणूक होती की विकासाचा सुद्धा मुद्दा इथं उपस्थित होतो, हे बघणं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सर. आणि मला जो प्रश्न विचारायचा होता तो हा आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्री संजय सिरसाट हे मीडियाचे डार्लिंग दिसत आहेत. म्हणजे सगळे मीडियाचे कॅमेरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत संजय सिरसाट यांच्या अवतीभोवती फिरतात. मग एवढी मतं त्यांना मिळतील का? खरंच ते लोकांमध्ये एवढे लोकप्रिय आहेत का? मीडियामध्ये काही रिपोर्टर्स मध्ये ते लोकप्रिय दिसत आहेत, त्याशिवाय ते एवढं फुटेज खाऊ शकत नाही. याचं काय गुपित आहे? सर नक्कीच ह्या गोष्टीला डावलता येणार नाही. प्रश्न आहे, पण असेच पत्रकारांनी खोचक प्रश्न राजकीय नेत्यांना विचारायला हवेत. सर तुम्ही म्हणताय ती गोष्ट अगदी बरोबर आहे की एक संजय शिरसाट यांचं जनसामान्यांपर्यंत किंवा राज्यभरात पोहोचण्याचं माध्यम जे आहे हे काही मीडिया इथले झालेले आहेत. याला आपल्याला डावलता येणार नाही. दुसरीकडून ते त्या पक्षाचे प्रवक्ते सुद्धा आहेत. सकाळी ते आता आपण जर बघितलं तर रोज 10 ते 12च्या दरम्यान त्यांची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ही होत असती. मात्र यातून झालेल्या लोकप्रियतेचा पूर्णपूर फायदा जो आहे हा आपल्याला संजय शिरसाट घेताना बघतायत. मधल्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने नांदेड किंवा स्मार्ट पॉलिटिशियन आहे. हो सर, त्यांना त्या माध्यमाचा कसा उपयोग करायचा. येस सर, येस सर. आम्हाला वेळोवेळी तुझ्याकडे येत जाऊ, कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय छत्रपती संभाजीनगर इट्स वन ऑफ द केस स्टडी या निवडणुकीची, की जिथे वोट पॅटर्न वेगळा राहिलेला आहे, जिथला वोटर हा खूप वेगवेगळा आहे. आणि शहर जे आहे छत्रपती संभाजीनगर हे शहर वेगवेगळ्या फेसेट्स मध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे, की जिथे कुठे मुस्लिम बहुल आहे, कुठे मराठी बहुल आहे, कुठे बिगर मराठी आहे, तर कुठं मिक्स बॅग आहे, कुठे विचारधारेवाले लोक आहेत, काही हिंदुत्ववादी आहेत, काही पुन्हा सामाजिक अनुषंगानं सुद्धा हे शहर विभागलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर कुठलंही आंदोलन असू दे तिथं ते केंद्र राहतं. तर त्या दृष्टीनं ही निवडणूक फार महत्वाची आहे. इथं एकाच दुसरा प्लेयर हा ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही तो एखादी रॅली काढून वातावरण फिरवू शकतो असं हे शहर आहे. तेव्हा इकडे सर्वांचं लक्ष असेल.